नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते। माजलगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शाळेतील इयत्ता 3री आणि 4थीमध्ये शिकणाऱ्या 4 अल्पवयीन विद्यार्थिनींचा त्याच शाळेतील एका शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे। माजलगाव शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील या शाळेत शिक्षक विष्णू झोंबाडे याने मागील सुमारे 15 दिवसांपासून हा घृणास्पद प्रकार सुरू ठेवला होता। त्याने या शालेय मुलींना धमक्या देऊन त्यांचा लैंगिक छळ केलाय। या 4 पीडित मुलींपैकी एका मुलीने हिंमत दाखवून हा प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला। ही माहिती मिळताच मुलींच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने माजलगाव ग्रामीण पोलिसांकडे धाव घेतली आणि हा घडलेला सर्व प्रकार सांगितला। पालकांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली। शिक्षक विष्णू झोंबाडे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे। त्याच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। शिक्षण देणाऱ्या शिक्षकानेच असे कृत्य केल्याने पालकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे। शैक्षणिक कार्य हे पवित्र मानले जाते। जर शिक्षकच असे घृणास्पद कृत्य करत असतील तर आमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित कसे राहणार, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत। आरोपी शिक्षक विष्णू झोंबाडे हा केवळ 2 महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदलून आला होता। धक्कादायक बाब म्हणजे तो यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवरही त्याने असाच प्रकार केला असल्याची माहिती समोर येत आहे। पीडित मुलींच्या पालकांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे। सदर शाळेवर पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासासाठी शाळेवर महिला शिक्षिकेची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।